उद्या एखाद्या मुलाला काय झालं तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे मला सांगा। जर कामात ट्रीटपणा असता तर 7 महिने प्रस्ताव पाठवून साधी खिडकी बसवली नाही। आपण कचरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर उभा आहोत। माझ्या पाठीमागं तुम्ही शाळेची मुख्य इमारत बघताय। पहिली ते चौथी इथं शाळा भरते, मात्र या शाळेची पत्रे आणि दुरावस्था मोठ्या प्रमाणात झालेली आहे। अशी तक्रार ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे केली आहे। 8 महिन्यांपासून शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहे, मात्र गट शिक्षण अधिकाऱ्यांनी अजूनही त्यावर कोणतीही सुविधा उपलब्ध केली नाही। त्यामुळे मुलांना वार पाऊस याचा सामना करत शिक्षण घ्यावं लागत आहे। याबाबत पालकांनी तक्रार केली आहे। तर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या खुर्च्या जागेवर ठेवणार नाही, धैर्यशील पाटील। गोंदवले जवळील कचरेवाडीची शाळा आलीये मोडकळीला, विद्यार्थ्यांचा जीव लागलाय टांगणीला। शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्षामुळे मनसेची आक्रमक भूमिका। पाहूया सविस्तर बातमी। मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी गोंदवले नजीक असलेल्या कचरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरावस्थेची पाहणी केली। यावेळी शाळेचा पत्रा वाऱ्यामुळे कधी उडून जाईल याची शाश्वती नाही। पावसात विद्यार्थ्यांना पावसाच्या शिडकाव्यापासून वाचण्यासाठी वर्गातच कसरत करावी लागत आहे। शाळेची इमारत देखील नादुरुस्त असून खिडक्यामधून येणाऱ्या वाऱ्यामुळे विद्यार्थ्यांना थंडीत सुद्धा कुडकुडूत बसावं लागत आहे। त्यामुळे येत्या 8 दिवसात जर येथील दुरुस्ती झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या खुर्च्या आम्ही जागेवर ठेवणार नाही असा इशारा देखील धैर्यशील पाटील यांनी दिला। यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे, विठ्ठल कचरे, रामेश्वर कचरे, यशवंत कचरे, शुभम कचरे, विजय लोखंडे, हनुमंत लोखंडे, अक्षय लोखंडे आदी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। या ठिकाणी असणाऱ्या चिमुरड्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासामुळे स्थानिक नागरिकांनी संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव देखील दिला होता। त्यावेळी अधिकाऱ्यांनी पटाचे कारण पुढे करत चालढकल केली होती। आता सध्या पटाची पूर्तता झाल्यानंतर देखील या शाळेची दुरुस्ती होताना दिसली नाही। त्यामुळे या शाळा इमारतीच्या डागडुजीसाठी स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यामुळे या ठिकाणची शाळा दुरुस्त होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। वर्ष झालं आम्ही त्या संबंधित पंचायत समिती अधिकाऱ्यांना वारंवार प्रस्ताव देऊन सुद्धा अजूनपर्यंत शाळेचं काही काम झालेलं नाही। मग आम्ही आज सर्व पत्रकार बंधूंना घेऊन इथं पोहोचलोय। आम्ही आज शाळेच्या समोरील बाजू आणि पाठीमागील बाजू पाहिली असता इतकी वाईट परिस्थिती इथली झालेली आहे की वरचा पत्रा सगळा निघालेला आहे। पाऊस आला तर आतमध्ये शाळेमध्ये आतमध्ये पाणी येते, सगळी मुलं पाण्यामध्ये भिजतायत, थंडी वारं खिडकी एकही नाही पाठीमागे शिल्लक। आणि मग संबंधित शिक्षकांना आम्ही विचारलं असता त्या शिक्षकांनी सांगितले की आम्ही 7 ते 8 महिन्यापूर्वी त्यांना प्रस्ताव पंचायत समितीत दिलेला आहे। मग 8 महिने होऊन सुद्धा अजून शाळेची दुरुस्ती का केली नाही, ही गोष्ट अतिशय चुकीची आहे। सरपंच आणि सदस्यांना पण बोलवलं होतं बघायला की शाळेची अवस्था कशी आहे ती त्यांनी पण पाहणी करून गेले। ते पण म्हणले करूया काहीतरी विचार एक, पण तरी पण 1 महिना लुटून गेला तरी कोणीही लक्ष देत नाही। त्याच्यामुळे आम्हाला आता ठोस पावलं उचलण्याची गरज पडली। आपला आवाज न्यूजसाठी संदीप जटारसह कॅमेरामन नितीन वाघमोडे, कचरेवाडी। आपला आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी।